साला माझ्या मामाच्या पोट्ट दानव-वानव तर नाही, राक्षस-वाक्षस तर नाही. पनीर टिक्का तर असा रेमसत होता का सांगू. म्हणलं नॉटी खिड्डू म्हटलं. त्यानंतर आज मम्मीचा बर्थडे होता, तर मम्मी सकाळपासून आपल्या कामात लागली होती. मी आरामच करत होतो. मग संध्याकाळी मी चालला गेलो रेस्टॉरंटमध्ये. इथं देत होतो आपण मम्मीला सरप्राईज. इथं आपण पूर्ण डेकोरेशनचं काम दिलेलं होतं मित्राला. त्यानं पूर्ण सजवून घेतलं. त्यानंतर इथं लावून दिलं ना. कसं आपली एक इच्छा राहते का आपल्या घरच्या लोकांना काही ना काही सरप्राईज दिलं पाहिजे. मग मी घरी चालला गेलो. म्हटलं चला गेट टुगेदरला जायचं आहे म्हटलं. ना मम्मीला माहीत होतं ना पप्पाला माहीत होतं का मी सरप्राईज पार्टी देत आहो म्हणून. आणि म्हटलं एक एन्व्हलप घ्या म्हटलं ₹1000 टाका म्हटलं. ज्या त्या लोकांना काही जण फॅमिलीचे एन्व्हलप पण आणलं. तेवढ्यामध्ये मग मम्मी-पप्पा बसून गेले कारमध्ये. मग त्यांना काही माहीतच नाही. त्यांना तर वाटत होतं का आपल्याला फक्त कुठं एक फंक्शन अटेंड करायला जायचं आहे म्हणून. तर म्हणलं चला म्हटलं. इथून प्लॅन आपला एवढा सक्सेस झाला होता. पण तेवढ्यात मम्मीला मामा वगैरे दिसले. तर मग म्हणलं चल काही प्रॉब्लेम नाही म्हटलं. इथं तरी प्लॅन काही माहीत नाही पडलेला आहे. म्हटलं हो मीनंच बोलवलं होतं म्हटलं. मग मम्मीला सरप्राईज दिलं. हे एक इच्छा राहते सर्व पोरांची, जे करू शकते कोणी नाही करत. मीनं पण कितीतरी हिम्मत करून हे पहिल्यांदा असा कदम उचलला ना, हा माझा इथून सक्सेस झाला. मग मम्मीची आवाजच बघून घ्या, बघितल्यानंतर का म्हणे. भाई मला एवढी खुशी झाली ना, मग मम्मीला क्वीनच्यावाला ते बांधून दिलं. त्यानंतर बर्थडे सेलिब्रेशन बघा. कितीतरी महिन्यापासून मी प्लॅन करणार होतो, पण फायनली आज जाऊन सक्सेस झाला ना. एवढी खुशी भेटली. मी मामाला पण 1-2 हप्त्या पहिलेच सांगितलं होतं. त्यानंतर मामाच्या पोट्टा तर माहितीच नाही साला कसा आहे. म्हटलं काय म्हणताय भोंदू, म्हटलं का करून राहिला म्हटलं तू. काही नाही म्हणलं खाऊन घे म्हणलं. पहा बघा त्याच्या तोंडच उतरलं होतं. मी त्याला चिडवलं होतं. त्यानंतर ही छोटीशी आमची फॅमिली आहे बा, तुम्हाला काय सांगू म्हटलं. तेवढ्यामध्ये तुम्हीच बघून घ्या. तुम्ही ना कधी दाखवलं असेल कधी नाही. मग मामानं पण केक चारलं ना. मग काय झालं तेवढ्यामध्ये या मामाच्या खिड्डूनं पण केक चारलं. राकेश मामा काय लागते गपगपा, तो एकटा सुमडीमध्ये गुमडी करते ना. मग दुसऱ्या मामाच्या खिड्डूला विचारलं. तेवढ्यामध्ये इथून मस्त मंजन घासणारे बसले होते आपल्यासोबत. मीनं पण मंजन घासला. पनीर टिक्का ऐकत नव्हते. नाही म्हणतले रेमसत होते सर्व लोक. म्हणलं चल कसा लागला सरप्राईज.